टाईम बघू शकता, दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि आज व्हिडिओ आलेला नाही आहे तुम्हाला. कारण आता ना थोडासा वेगळाच गोंधळ चालू आहे. सगळी घरची कामं आवरतात, त्यानंतर मी कुठेतरी जाऊन थोडंसं बोलत बसते. अगोदर कसं माझी कामं फिक्सच असायचं, कुठंच बाहेर जायचं नाही, कुणाला बोलायचं नाही. कारण एकच विचार होता की बोलण्यामध्ये भरपूर वेळ जातो. म्हणून मी काय करायचे, सगळी कामं आवरायचं, मग व्हिडिओ बनवायचा, व्हिडिओ वेळेत पाठवायचा. पण आजकाल असं झालेलं आहे, एकतर घरी कोणी नसतं, मन लागेना. मग मी सगळ्या ताईंना बोलत बसते. ताई आपल्या घरी येतात, सगळ्यांशी बोलण्यामध्ये वेळ कसा जातो ते कळतच नाही. त्यामध्ये ना व्हिडिओ बनवणं मात्र आजकाल होत नाही, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पण वेळेत येत नाहीत. कधी व्हिडिओ लेट येतो, कधी लवकर येतो, असं होतं. आणि आज मी कार्यक्रमात पण गेलेली होते, घरी नव्हते, आत्ता घरी आलेली. म्हणजे तिथं जेवण खाणं झालेलं आहे. म्हणजे बघा, काय सोयरीक झाल्यानंतर आपण जसं एसर मिळतो आणि दळतो ना, सगळ्यांना बोलवतो. तर इथं थोडंसं म्हणजे लिंगायत आहेत सगळे, तर इथं वळू कल्लू म्हणतात. तर वळू कल्लूला मी गेले होते आणि सगळेजण म्हणजे तिथं जेवण वगैरे करून आम्ही आलेलं आहे. भरपूर वेळ गेला, म्हणजे 11 वाजता मी गेले होते आणि 2 वाजता घरी आलेले. कपडे धुवून झालेले होते, आल्यानंतर उन्हाला टाकले मी, टिफिन दिलं यांचं आणि थोडीफार कामं आवरली. तर म्हटलं असंच थोडंसं बोलूया, म्हणजे तुमच्याशी बोललं ना मला खरंच खूप छान वाटतं. आणि आता बॅग वगैरे भरायचं आहे, मला जायचं आहे. तुम्हाला मी सांगितलेलं आहे की मी कुठं जायचं आहे काय नाही, तुम्ही अंदाज लावला असेल. तर 3-4 दिवसाचा टूर आहे माझा. तर सगळं आवरून घ्यायचं आहे, बॅग भरून घ्यायच्या या नादामध्येही ज्याने व्हिडिओ वगैरे बनवणं होत नाही, असं झालेलं आहे आजकाल. मी कार्यक्रमात गेलेली होते ना, त्यामुळे थोडासा लेट झाला. मग आल्यानंतर म्हटलं थोडंसं सगळ्या ताईंना बोलूया, म्हणजे तुम्हाला बोलल्याशिवाय ना मला पण ठीक वाटत नाही, करमत नाही. असं वाटतं की काय विसरलं, काय राहिलं. तुम्हाला भेटल्यानंतर बोलल्यानंतर खूप छान वाटतं. आणि हळदी कुंकाला बायका येणार आहेत, म्हणजे दररोजच येत आहेत, दररोज 10-12 बायका येतात. मला कुठं जाणं होत नाही. येणारे घरी सांगून जातात की ताई या, पण मला कुठं जाणं होत नाही. सगळ्या ताई येतात आणि लॉक लावून जायला ठीक पण वाटत नाही ना, आल्यानंतर परत जातात सगळेजण. म्हणून आता थोड्या वेळात येतील. म्हणजे आता मी बाहेर गेले होते ना, तिथं सगळ्या ताईंना मी सांगून आले, तर थोड्या वेळात येतील. आणि हळदी कुंकाला देण्यासाठी करंडी आम्ही नंतर आणलेली होती, फक्त यामध्ये 4 आले, तिकडे बघू शकता सगळे संपलेले. तर आता यांना मी फोन लावते आणि परत मी करंडी काय आणले ना, म्हणजे हे करंडी किंवा आणखीन भरपूर साऱ्या वस्तू असतात, तर घेऊन येतील. यांना सांगते, कारण आता बायका आल्यानंतर त्याच वेळेला सांगितलं हे लवकर येणार नाहीत, म्हणून मी अगोदरच त्यांना फोन करून सांगते की घेऊन या काय तर चला मग. आणि जायची तयारी, तर आता बॅग वगैरे भरणं हे तर आहेच. तर चला मग आता यासोबत या व्हिडिओला इथंच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. म्हणजे तुम्ही लाईक केलं, कमेंट करून सांगितलं ना, मला पण खूप छान वाटतं. व्हिडिओ बनवायला एक वेगळीच एनर्जी येते, खूप उल्हासानं आणि हौशीने मी बनवत असते. म्हणून तुमचे कमेंट आणि लाईक खूप खूप गरजेचं आहे, तर जरूर करा. चला तर मग बाय बाय, टेक केअर. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि हो, उद्या मात्र वेळेत आणि जसा दररोज व्हिडिओ तुम्हाला येतो तशाच प्रकारे व्हिडिओ येईल. आज मात्र थोडासा गोंधळ आहे, म्हणजे मी पण घरी नव्हते, बाहेर. आणि 3-4 दिवस झाला माझा रुटीन असाच झालेला आहे की कोणीतरी आलं की मग निवांत बोलत बसायचं, कामं जिथल्या तिथं ठेवायची. एक वेगळंच झालेलं आहे मला, म्हणजे करमत नाही, असं वेगळंच वाटतं. त्यामुळे पण आजकाल व्हिडिओ तुम्हाला लेट आणि व्यवस्थित येत नाहीत. सर्वात मेन गोष्ट हे झालेली आहे की व्यवस्थित येत नाहीत, तर त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे. खूप सारे त्यांचे छान छान कमेंट येतात, छान तुम्ही कमेंट करता, तुमची सगळ्यांची अगदी हृदयापासून मी आभारी आहे. खूप सुंदर असे कमेंट करता, लाईक करता. चला तर मग बाय बाय, टेक केअर. एक ताई म्हणत होत्या की कुंड्यामध्ये जे म्हणजे तुळशी वृंदावनमध्ये मी नवीन तुळशी रोप लावले ते दाखवते, तर जवळून दाखवते तुम्हाला. वातावरण पण आज खूप छान झालेलं आहे. तर हे बघा, तर खूप छान आहे. तुळशी वृंदावनमध्ये मी नवीन तुळशीचं रोप लावलेलं होतं, खूप छान आलेलं आहे. आणि सगळ्या कुंड्यामध्ये जी झाडे लावलेली होती ना, ती पण खूप छान असं बघू शकता, इतकं छान फुटत आहेत. खूप छान वाटत आहे. म्हणजे नवीन झाडं जेव्हा छान ग्रो करतील, फुलं लागतील ना यामध्ये, तेव्हा खूप सुंदर हे दिसणार आहे. आणि वातावरण बघू शकता, सकाळपासून थोडंसं आभाळाचं आहे आज, छान झालेलं आहे वातावरण. तर चला मग बाबांसाठी पाणी गरम करायला ठेवायचं आहे मला, म्हणजे पिण्याचं पाणी संपलेलं आहे त्यांचं. पाणी गरम करते आणि थोडीफार कामं आवरते. तर चला तर मग बाय बाय.